सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर गाईज, आजचा व्लॉग खूप असा छान बनणार आहे, कारण की आपल्या घरात खूप अशी एकदम छान गोष्ट नव्हती झाली. त्याच्यानंतर ते आम्हाला आता छान गोष्ट करायची आहे. सो आता ती कोणती छान गोष्ट करायची ते तुम्हाला दाखवतो. सो आत्ता जस्ट मी उठलेलो आहे, म्हणजे उठलो तर 8 वाजता. आणि आम्ही ठोसेघरला फिरायला गेलेलो. तो ब्लॉग आज अपलोड केलेला आहे. मावशी, काका, पप्पा, मम्मी सगळे आम्ही फिरायला गेलेलो तेव्हा तो ब्लॉग शूट केलेला आहे. 2-3-4-5 दिवस झाले असतील. तो आज मी आत्ता जस्ट ब्लॉग अपलोड केलेला आहे. आणि आत्ता जस्ट आज करायची आहे घरची साफसफाई. आणि आत्ता जस्ट उठलो आणि हे बघू शकता, बिछाना वगैरे इथेच आहे सगळा. इथे झोपलेलो हे बघू शकता. आणि छोटं बाळ आलेलं, त्यांनी तो डॉग असाच फेकलेला वगैरे आहे. तो पण सगळं उचलून ठेवायचा आहे. आणि पूर्ण घरामध्ये पसारा आहे. ठीक आहे, हे बघू शकता तुम्ही. स्वतः हाच पसारा पूर्णपणे व्यवस्थित ठेवायचा आहे. बिछाना वगैरे उचलायचा आहे. सो इथलं मम्मीने काल साफसफाई केलेली आहे. पूर्ण काजळी वगैरे होती, तर ती पूर्ण साफसफाई झालेली आहे. सो आता दुसऱ्या रूममधली साफसफाई करायची आहे, तुम्हाला दाखवतो. इकडची पण केलेली आहे थोडी थोडी, बट हे बघू शकता अजून इकडचा कलरिंग वगैरे करायचं आहे. सो इथली पण केलेली आहे थोडीफार मम्मीने, बट थोडी थोडी आहे इकडची पण साफसफाई करायची. सो आता इथून म्हणजे अर्धीच मम्मीने अशी साफसफाई केलेली आहे. ठीक आहे. सो इकडून इकडे राहिलेली आहे पूर्ण अशी काजळी वगैरे. सो आता ही पहिली रूम क्लीन करायची आहे पूर्ण. वरच्या कळशा वगैरे दिसत आहेत, अजून बॅग्स वगैरे सगळं दिसतंय ना, ते सगळं काढायचं आहे. आणि इकडे पण पूर्ण अशी धूळ वगैरे, हे डाग कसले पडलेत सगळे ते व्यवस्थित एकदम क्लीन करायचं आहे. हां, फ्रीज जळल्यामुळे ना पूर्ण घरामध्ये असं काळा काळा झालेलं आहे. आणि ह्या गाईचा आपल्या कारचा कवर आहे, जो की आता मी यूज नाही करत. आपली जेव्हा नवीन नवीन कार घेतलेली तेव्हा यूज करत होतो, आता यूजच नाही करत. आहे अशी लावलेली आहे. आणि हा गाईज कारलाही सावलीमध्ये लावायचा आहे. सो एवढं सगळं आज काम करायचं आहे. सो आता इथे कारचा कवर आहे, कवर काय टाकणार नाही आहे, कवर इथेच कुठेतरी एका साईडला ठेवायचा. आणि आता पहिली कार वगैरे लावून येतो. आणि मोबाईलला पण चार्जिंग नाही आहे गाईज, कारण की सकाळपासून ब्लॉग अपलोड करतो आहे. आणि गाईज ब्लॉगचा सीन काय होतं माहिती आहे का, मी 4K मध्ये अपलोड करतो ना, खूप वेळ लागतो आहे ब्लॉग अपलोड व्हायला. 2-2.5 तास गेले माझे, की त्याच्यामध्येच आहे मी ब्लॉग अपलोड करण्यामध्ये. सो एवढा वेळ जातो गाईज ब्लॉग अपलोड करायला. तुम्हाला वाटतं 10-15 मिनटं बघायला हे छान, पण कसं असतं त्याच्या पाठीमागची मेहनत ही खूप मेहनत असते गाईज. एडिट करायला वेळ, व्लॉग अपलोड करायला वेळ, व्लॉग करायला दुसरी मेहनत. सो खूप मेहनत लागते गाईज. सो त्यासाठी तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खूप छान वाटेल. खूप छान छान ब्लॉग मी अपलोड करेन. सो ठीक आहे, चला आता पहिली गाडी लावून येतो, त्याच्यानंतर हे पूर्ण सगळी साफसफाई करूया. ओके, सो चला पहिली गाडी लावूया. गाईज आत्ता जस्ट कार लावून आलो. जस्ट हा बिछाना वगैरे उचललेला आहे आणि आता इथे ठेवलेलं आहे, कारण की आत ठेवतो ना, आत ठेवलेलं नाही आहे, कारण की आतमधली साफसफाई करायची आहे. तिकडचं सगळं सामान बाहेर आणायचं आहे. मी सो आता करतो साफसफाई. आणि अजून ब्रशही केलेलं नाही आहे. आणि आत्ता वाजलेत 11:15 ना. हां, आत्ता वाजलेत 11:15. सो आता फास्ट साफसफाई करूया आणि त्यानंतर ब्रश वगैरे करून फ्रेश होऊया. ओके, सो चला. आता मोबाईल चार्जिंगलाच आहे, कारण की चार्जिंग नव्हती सकाळी. आता चार्जिंगला लावलेलं आहे. साफसफाई करतो आणि मग तुम्हाला दाखवतो किती क्लीन केलेलं आहे. सो डन. सगळे आता भांडे वगैरे आतले सगळे बाहेर आणायचे आहेत, कळशा वगैरे. सो चला आता करूया साफसफाई. डन. आता साफसफाई स्टार्ट केलेली आहे. आता इथे माळ्यावर चढलेलो आहे, इथलं सगळं काढलेलं आहे, हे बघू शकता. कळशा वगैरे आहेत ते. आणि इथून खाली किती अंतर आहे बघा, मी कसा उभा राहिलेलो आहे. मम्मी इकडे सगळं ठेवते, कपडे वगैरे एका साईडला. आणि खूप घाण आणि धूळ सगळी झालेली आहे, बघू शकता. आता तीच साफ करायची, एवढं सामान राहिलेलं आहे खाली ठेवायचं. सो खूप धूळ आणि घाण आहे, ते आता साफसफाई चालू आहे. सो आता करतोय साफसफाई. आणि वेळ लागेल थोडा, 1 तास तरी जाईल, 1-2 तास जातील ह्याच्यामध्ये. बट पटापटा साफ करणार आहे, पटापट. आणि करूया आता साफसफाई. आणि सगळ्या पंख्यावर, परत त्या माळ्यावरती, परत त्या टाकीवर पूर्ण असं पत्र्याला काहीच कलर मारलेला, त्याच्यावर पूर्ण अशी काजळी पकडलेली आहे, हे बघू शकता. पूर्ण अशी धूळ वगैरे सगळं आहे. आणि आता हे साफ करायचं चालू आहे. आणि हे फक्त इथल्या इथे असं झाडू मारणार आहे त्याला, आणि इथल्या इथेच असं ठेवणार आहे व्यवस्थित. ओके. नंतर काहीच गरम एवढं होतं आहे, एवढं गरम होतं आहे की आता तुम्हाला काय सांगू. पत्र्याच्या एकदम 1 इंचावर मी इथे थांबलेलो आहे.
आणि खूप वरून असं वाफ लागते. सो आता असू द्या, काय विषय नाही, साफसफाई करायची म्हटल्यावर तेवढं चालणारच आहे. सो आता करूया साफसफाई. आणि मोबाईलला चार्जिंग झालेली आहे म्हणून आता मी ब्लॉग शूट करतो. आणि मम्मी सगळे पसारा बघू शकता बाहेर नेते. आणि इथले कांदे पण आहेत, त्याच्यावर सगळी धूळ पडेल, त्यामुळे मम्मीला आता मी सांगितलेलं आहे की सगळं ते चादर वगैरे टाक त्याच्यावर. सो एवढंच. हेच आता घेतलेलं आहे झाडू आणि ते चाललेलं आहे साफसफाई. हे बघा पूर्ण जाळ्या वगैरे सगळं पत्रा वगैरे असं पूर्ण झाडायचं आहे, पूर्ण मोबाईलवर पडतं. तो काय आता ब्लॉगसाठी करावं लागतंय. हे बघू शकता पूर्ण, हे बघा किती धूळ घाण आहे, हे बघू शकता. आता पूर्ण हे सगळी साफसफाई करायची आहे, हे बघू शकता. मी करतो आता साफसफाई आणि आता मोबाईल लावतो चार्जिंगला. पूर्ण घाम वगैरे आलेले हे बघू शकता. आता करतो साफसफाई आणि साफसफाई केल्यावरच डायरेक्ट. तर काहीच तुम्ही हे बघू शकता किती कचरा आहे, सगळे उंदरांनी वगैरे पूर्णपणे हे खाल्लेले शेंगा परत हे पत्ते वगैरे सगळं त्या ह्याच्या पाठीमागे होतं. सो पूर्ण काय तिथलं क्लीन वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे. सो आता काहीच तिकडे धूळ नाही आहे, काहीच नाही आहे. सो इकडं जे कपाट होतं ते इकडे ह्या साईडला ठेवलेलं आहे आणि मध्ये स्पेस ठेवलेला आहे खिडकी ओपन करण्यासाठी. सो तिकडूनही हवा येणार आणि इकडूनही हवा येणार आहे. आणि बेडवरचं पण पूर्ण असं क्लीन केलेलं आहे आणि बेडच्या खालचं फक्त राहिलेलं आहे. आणि एवढं सगळं गाईज वरून नाही पण बघू शकता, हे पण चेंज केलेलं आहे, साडी दुसरी टाकलेली आहे, वरचं सगळं 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 क्लीन केलेलं आहे गाईज. आता फक्त हे खालचंच राहिलेलं आहे. आणि बाहेरचा आतला पसारा जो बघू शकता गाईज तुम्ही, जो बाहेर एवढा ठेवलेला आहे, सो एवढी घाण आहे बघा घरामध्ये. पूर्ण अशी साफसफाई करावी लागते. सो इथे पण आहे कळशा वगैरे सगळं सगळं आहे. पूर्ण पसाऱ्याचं घर झालेलं आहे गाईज. आणि माझी हालत बघू शकता, माझी पण हालत खूप बेकार झालेली आहे. अजून मी ब्रश नाही केला आणि आत्ता वाजलेत 12:30 वाजलेत गाईज. आत्ता अजून मी ब्रश नाही, काय नाही, काहीच नाही केलं. आणि ऊन पण एवढं आहे, आता मला उलटीसारखं व्हायला लागलं. सो मी आजारी आहे त्याच्यामुळे एवढं करू शकत नाही. हाताची अजून माझ्या सलाईन लावलेली ती सूज गेलेली नाही आहे. सो आता बघू, थोडंसंच राहिलेलं आहे. आता इथलं सगळं झाडू वगैरे मारून बेड खालचं फक्त काढायचं आणि इथलं फक्त असं काढून साफ करायचं. सो ही रूम कंप्लीट झालेलं आहे, बेडरूम साफ. ओके, सो आता एवढंच करूया आणि ब्रश वगैरे करूया. खूप भूक लागली आणि तहानही लागले. थंड पाणी प्यायची क्रेविंग्स होते बट फ्रीज जळाला आहे. सो मडका आहे आपल्याकडे, त्याच्यामधलं पाणी पिणार आहे. सो आता चला पहिले पट्टापट करूया आणि पहिलं पाणी पिऊया. ओके, डन. आता गाईज ही पूर्णपणे रूम क्लीन झालेली आहे, हे बघू शकता. पूर्ण क्लीन केलेली आहे रूम. इथे आता काहीच नाही आहे, सगळी धूळ वगैरे सगळं साफ केलेलं आहे वरून खालीपर्यंत. सो आता पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि बेडवर फक्त चादर टाकायची आहे. सो आता एकदम क्लीन झालेली आहे बेडरूम. ओके, सो डन. आता बाहेरची रूम बघूयात मम्मी आल्यावर. अजून आता ब्रश नाही केला तर ब्रश करतो. इकडचं फक्त राहिलेलं आहे थोडं वरचं. आणि किचन पण नंतर करायचं आहे साफ थोडाफार इकडून तिकडे. इकडे पण वर धूळ आहे सगळी. सो बघूया आता कधी करायचं आहे ते. सो आता एवढं तर झालेलं आहे. आता इथे सगळा पसारा आहे, मम्मी आल्यावर उचलेल. मी आता ब्रश करतो. चलो. तर काय आता वाजले 1:30, हे बघू शकता. हां आणि आत्ता मम्मी जस्ट चपाती लाटते. आता आम्ही दोघांनी पण नाश्ता अजून नाही केला. सो आता मी नाश्ता करणार आहे. आता मम्मी जस्ट चपाती लाटली आहे आणि पचवते. सो आता ते पचवल्यावर तूप वगैरे, तुपाची चपाती मस्तपैकी खायची आणि त्याच्यानंतर परत झाडायचं आहे थोडं राहिलेलं ते. आणि आता मम्मी चपाती करते. सो ते झाल्यावर पहिलं खाऊया, भूक तर खूप लागलेली आहे. गाईज आता करतोय लिंबू सरबत. चाकू आहे, लिंबू आहे आणि मम्मीने थंड पाणी आणलेलं आहे. आणि आता थंड पाणी ह्याच्यामध्ये होतो, साखर वगैरे तिकडेच किचनमध्ये आहे, मम्मी तिकडे स्वयंपाक करते. सो आता इथे लिंबू सरबत करूया, थोडा एनर्जी पण येईल आणि थोडा विकनेस आहे तो पण जाईल. सो आता करूया लिंबू सरबत आणि त्याच्यानंतर तो पिऊया. तर काही सकाळपासून काहीच नाश्ता नव्हता केला आणि आत्ता जस्ट नाश्ता करतोय. हे बघू शकता, चहा आहे, भेंडीची भाजी आहे आणि तुपाची चपाती आहे आणि इकडे सरबत आहे, इकडे राईस आहे. सो आता हे एवढं आहे ते आता खातोय आणि सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं त्याच्यामुळे खातोय. सो आता पहिलं जेवतो, खूप भूक लागली आहे. ओके, सो आता 2 वाजतील. डायरेक्ट नाश्ता आणि जेवण एकत्रच. जस्ट आंघोळ केली आणि आता खूप बरं वाटतं. आणि अजून साफसफाई चालूच आहे मम्मीची. आणि काहीच ही खिडकी बंद होती, ती आता खिडकी पण ओपन केलेली आहे. आता इथूनही हवा येते, इथूनही हवा येते आणि पंख्याची पण हवा आहे. सो 3 आता हवा चालू आहे, 3 साईडने हवा येतात. म्हणून आता या घरामध्ये बेडरूममध्ये काहीच गरम होत नाही आहे. इथे निवांत हवेखाली बसलेलं आहे. मम्मीची इथे साफसफाई वगैरे इकडे सगळं चाललेलं आहे, अजून खूप साफसफाई करायची आहे. सो आता मी जस्ट आंघोळ केली, मला खूप कंटाळा आला आहे काय सकाळपासून.
आता बघूया कुठेतरी थोडं बाहेर जाऊया फिरायला, रहमतपूरला वगैरे गेलं तर जाऊया. हेच पप्पांनी आणलेत झाडाचे पाडाचे आंबे, तर तुम्हाला दाखवतो बघा किती आणलेले आहेत. हे बघू शकता गाईज, झाडावरती जे पिकतात त्याला पाडाचे आंबे बोलतात. हे पाडाचे आंबे आहेत, किती गोड असतील गाईज. मी मागाशीच एक खाल्लेलं आहे. हे बघा किती सारे आंबे आहेत. आता हे हळूहळू खायचे. आता थोडं आजार आहे त्याच्यामुळे नाही खात, बट ते आता संपावे लागतील असं वाटायला लागलं आहे. खूप टेस्ट येते, सो अशी तोंडाला एकदम चव आल्यासारखं होतं आहे. सो आता एक आंबा खाऊया आपण. आता थोडं बाहेर पण फिरून येऊया, सकाळपासून कंटाळा आला आहे, साफसफाई वगैरे सगळं. सो आता थोडं बाहेर जाऊया, थोडं रिलॅक्स वाटेल. सो चला जरा फिरून येऊया. खूप दिवस झाले आपण बाईक नाही चालवली. सो आता थोडं राईड मारून येऊया असंच. आत्ता वाजलेलं आहे 4:15. थोडं असंच फिरून येऊया. हे बघू शकता आपली शाईन. सो आणि हवा पण कमी आहे थोडी पुढच्या चाकामध्ये, आणि ती हवा पण मारून येऊया. सो चला चलूया, पहिले हवा मारूया. तर आत्ता आपल्या भावाची इथे आलो आहे हवा मारायला. सो आता मी हवा मारून चाललो आहे थोडं बाहेर. वाजलेत 10:05 आणि आज थोडं लेट झालं जेवायला, कारण की साफसफाई सगळी घरातली केलेली आहे. हे बघू शकता, हे बिछाना वगैरे इथे ठेवलेलं आहे, आणि इकडे पण बघू शकता की पूर्ण असं क्लीन केलेलं आहे. आणि आतमध्ये पण बघू शकता पूर्ण आपल्या घराची साफसफाई झालेली आहे क्लिअरमध्ये. आणि आता त्याच्यामुळे एवढा लेट झाला. आणि आज आणले चिकन. सो आता गाईज आज चिकन खाणार आहे. सो आता तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता गाईज, चिकन आज केलेलं आहे. सो आता चिकनचं कालवण आणि भाकरी, राईस आता खायचं. सो आता पहिलं जेवतो आणि मी नंतर मग व्लॉग एंड करूया. तर गाईज आता ह्या व्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.